नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम दिले होते. त्या दोन प्रॉब्लेमचा डाउट्स कॉमन होता. मी म्हणून तो बोर्डावर मी अगोदर सोडवतोय. त्यातला 7 नंबरचा प्रॉब्लेम आपण बघू की 2x + 5 = 5y + 6. एक इक्वेशन होतं 2x + 5 = 5y + 6 आणि सेकंड इक्वेशन होतं 3 * 2x + y equal to 24 - x. पुन्हा रिपीट करतो, नीट बघा की 2x + 5 = 5y + 6. 3 * 2x + y 24 - x. याला नीट सॉल्व करू आणि मग याला काय करावं, 2x - 5y हे 6 इकडे येते आणि त्याच्यामुळे मायनस किंवा हे 5 इकडे गेले तर ते किती होते, 6 - 5 1. याला इक्वेशन 1 म्हणा. कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला न्यायची पद्धत आहे आणि लेफ्ट हँड साइडला x आणि y व्हेरिएबल ठेवण्याची पद्धत आहे. 2x - 5y हे 6 तून 5 गेले 1 राहतील. याला सॉल्व करा. 3 2 6x + 3y बरोबर 24 - x. हे 6x आणि x किती होतील, 7x + 3y = 24. हे दोन इक्वेशन आता तयार झाले आणि मग आपल्याला सोडवायला हरकत नाही. नाव 2x - 5y = 1 equation 1 and 7x + 3y = 24 equation 2. एक तर तुम्ही याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला 5 ने मल्टिप्लाय करा. करेक्ट. मग किती होईल, 3 2 6x - 5 3 किती, 15y बरोबर 3. आपण याला मल्टिप्लाय करत नाही तर ठेवतो आणि इथं साधारण 35x + 15y 24 3 किती, 72 का 24 5 किती, 120 लक्षात घ्या. आणि मग अपोजिट साइन आहे ऑलरेडी हे कटते. 35 आणि 6 किती होतील, 41x = 123. x = 123/41. हे 3 ने भाग जातो. 41 मूळ संख्या लक्षात घ्या. 3 1 3 आणि 4 3 12. आणि मग पुढचं सोपं आहे. पुट x = 3 in equation 1 or 2. simple. 2x - 5y = 1. 2 into 3 - 5y = 1. 6 - 5y = 1. -5y = 1 - 6 -5y = -5 minus plus y = 1. ओके. कुठंतरी थोडंसं आपलं कुठंतरी कॅल्क्युलेशन करत असताना चुकत असतंय आणि मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत नाहीत. असाच एक प्रॉब्लेम लास्टचा बऱ्याच जणांना आला नाही, तोही समजून सांगतो. याचं 3-1 आन्सर करेक्ट आहे. ओके. असाच एक लास्टचा प्रॉब्लेम आहे, तोही मी समजून सांगतो. ओके. नीट बघत चला. भरपूर प्रॉब्लेम घेऊ शकतो मी याच्यावर, प्रॅक्टिस करत चला. 12 नंबरचा एक लास्ट पार्क आहे मी थोडासा. याच्यापेक्षा अवघड बघायचं आपल्याला. x/3 - y/4 = 4. x/3 - y/4 आणि सेकंड इक्वेशन आहे x + 3y. x + 3y = 36. आणि मग ते थोडंसं डेसिमल मध्ये उत्तर येत आहे, आपण ते बघू. x/3 - y/4 = 4. x + 3y = 6. इथं छेद समान करायचा आहे. 4x - 3y/12 = 4. आणि मग इथं 12 नाही, डायरेक्ट करायचं. नाही, पद्धत नीट लक्षात घ्या. 4x 3y आणि 4 छेद समान. संख्येचा जसं छेद समान करतो तसं याचा सुद्धा करता आला पाहिजे. आणि इकडे भागले तिकडे नंतर गुणवले होते. 4x - 3y 12 × 48. याला 1 नाव द्या आणि हे तर 2 आहेत ऑलरेडी, याच्या खाली मांडायला हरकत नाही. x + 3y = 36. आणि मग हे 3y कटते. 5x = साई तुम्ही 12 14 चला 1 3 1 4 84 येते. x ने डिवाइड करा, 84/5 आणि 5 1 5 5 1 5 किती राहिले खाली 3. 5 1 5 खाली राहिले 3 5 7 35 5 7 5 1 5
5 सक 30 आणि 5 40 x इक्वल टू 16.8 असं उत्तर चालतं, काही फरक पडत नाही. पुट इन 1 or 2. पुट x इक्वल टू 16.8 पुट इन 1. 1 मध्ये ठेवून द्या, 1 काय किंवा 2 मध्ये ठेवा, सोपं जातं थोडंसं. 2x प्लस 3y इक्वल टू 36. x प्लस x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, x ची व्हॅल्यू किती 16.8 प्लस 3y इक्वल टू 36. 3y इक्वल टू 36 मायनस 16.8 वजाबाकी करा. 36.0 मधून 16.8 मायनस करा. 2 6 आणि 7 16 मध्ये 9 राहते आणि 19.2 येईल. 19.2 3 ने डिवाइड करा. 19.2 अपॉन 3 सबट्रॅक्शन केलं. 36 मधून 16.8 वजा करा. 10 तून 8 गेली, 2 राहिले, हातचा 1 6 आणि 7. 16 तून 7 गेले, 9 राहते, पुन्हा हातचा 1 दिला, 3 आणि 1 4, 3 2 गेले, 1 राहिला. आता 3 ने भागात बघा, 3 सक 18 आणि 3 चौक 12 6.4. दोन्ही उत्तर बरोबर आहेत आपले. दोन्ही आन्सर आपले बरोबर आहेत, नीट लक्षात घ्या. ओके. अजून असा एखादा डाऊट असला तर तुम्ही मला वैयक्तिक विचारू शकतात. कोणता तुम्ही विचारू शकता. हे दोनच थोडेसे आवड होते. आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम कडे जायचे, शाब्दिक उदाहरणं बघायचे. दोनच एक्सरसाइज आहेत, पण खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. नीट बघा, रिपीट करा. मी याच्यावर अजून भरपूर प्रॉब्लेम घेणार. ते सिंपल होते प्रॉब्लेम सेट मधले. अजून एक अवघड क्वेश्चन घेणार आहे. आता वर्ड प्रॉब्लेम याच्यावर जाणार आपल्याला प्रॅक्टिस सेट 5 पॉइंट, प्रॅक्टिस सेट 5.2 बघायचा. त्यातला पहिला प्रॉब्लेम मी दोनदा तीनदा रीड करतो. टेक्स्ट बुक जवळ ठेवा, पेज नंबर 90 वर. इन अन एनवलप देयर आर सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपीज नोट्स. बघा, एका एनवलप मध्ये आपण एखाद्याला गिफ्ट देताना 5 रुपयाच्या नोटा, RS 5 च्या आणि RS 10 च्या नोटा ठेवल्यात एका एनवलप मध्ये. गिफ्ट देताना आपण ठेवतो, करेक्ट. टोटल नंबर ऑफ नोट टुगेदर, अशा नोटावरून दोन्ही मिळून किती 350 रुपये म्हणतो, करेक्ट. पहिली कंडिशन, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. म्हणून आपण थोडं याला अगोदर दोन इक्वेशन फ्रेम तयार करायचे, लक्षात घ्या. इक्वेशनची फ्रेम तयार करता वर्ड प्रॉब्लेम म्हणून आपल्याला करता आली पाहिजे. किती वाक्य बघायचं, सेंटेन्स आहेत. पहिलं जे शेवटचं सेंटेन्स आहे ते अगोदर घ्यायचं. फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10. तर 5 रुपयाच्या किती नोट होत्या आणि 10 रुपयाच्या त्या इनवलप मध्ये किती नोट होत्या असं विचारलंय. मग आपण लिहायचं, सपोज नंबर ऑफ नोट्स ऑफ RS 5 इक्वल टू x. 5 रुपयाच्या x नोटा होत्या. अँड नंबर ऑफ नोट्स ऑफ RS 10 इक्वल टू y. समजा 5 रुपयाच्या x नोटा होत्या आणि मग पहिली कंडिशन बाय फर्स्ट कंडिशन. आता पहिलं वाक्य बघायचं, बाय फर्स्ट कंडिशन दोन्ही मिळून किती रुपये व्हायले लक्षात घ्या की देन टोटल अमाउंट दीज नोट्स टुगेदर इज 35. त्याची अमाउंट लक्षात घ्या. मला सांगा 5 रुपयाची जर एक नोट असेल तर किती रुपये तयार होते? 5 रुपये. 5 रुपयाच्या 2 नोटा असतील तर किती रुपये अमाउंट तयार होईल? 10. 5 रुपयाच्या 3 नोटा असतील तर किती नोट होतील? 15. 5 रुपयाच्या 4 नोट्स असतील तर किती होतील? 524. 5 रुपयाच्या x नोट्स आहेत, आपल्याला माहित नाही किती होतील त्या 5x. तसं 10 रुपयाची एक नोट असेल तर 10 रुपये. 10 रुपयाच्या 2 नोट रुपये किती अमाउंट तयार होईल? 20 रुपये. 10 रुपयाच्या 3 नोट्स असेल तर 30. 10 रुपयाच्या 4 नोट्स असतील तर 40. आणि 10 रुपयाच्या किती नोट आहेत आपल्याकडे? y. म्हणून किती होईल ते 10. म्हणून 5 रुपयाच्या किती नोट आहेत? 5x. 10 रुपयाच्या नोट किती? 10 x प्लस y इक्वल टू करायचं ना 350. रॉंग झालं ते. म्हणून कंडिशन तयार काय होईल? पहिली 5x प्लस
10y इज इक्वल टू 350. 5 रुपयाच्या एक्स नोट आहेत, 10 रुपयाच्या वाय असे म्हणून त्या इनोलप मध्ये 350 रुपये भेटायले. पहिली कंडिशन आपण डायरेक्ट लिहायची समजली पाहिजे. पण हेच मी ऑनलाईन मध्ये सांगणार आहे, हेच मी ऑफलाईन मध्ये सांगायलोय आणि हेच मी युट्यूब वर तेच सांगायलोय. फक्त थोडाफार फरक आहे. इंटरेस्ट पाहिजे, नाही तर सर तुम्ही ऑनलाईनच शिकवा, गोल्ड याच्यावरच शिकवा, तुम्ही आम्हाला दिसतच नाही. नाही दिसलं तर नाही, उलट चांगलं आहे ना. मग जे आहे त्याला न स्वीकारता काहीतरी तिसरंच हे करायचं आणि समजणं उद्योग सुरू करायचा. तो काही विद्यार्थ्याचा असू शकतो, कारण तो पालकाला बनवण्याचा एक नवीन पद्धत आहे. आता हेच मी आता काय सांगणार आहे तुम्हाला, हेच वर्गात सांगायला आणि हेच इथेही सांगायला, ह्याच्यात काय अडचण नाही. गणित पुन्हा वाचा, दोनदा पुस्तक आहे, स्टील करा, पुन्हा रिपीट व्हा, वेळ त्याच्यातच द्यायचा आहे. बाय सेकंड कंडिशन, आता दुसरं वाक्य वाचू. सेकंड कंडिशन, शेवटच्या वाक्यावरून एक्स आणि वाय काय केले बघा. काय विचारलं होतं, फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. तर सपोज नंबर ऑफ नोट्स ऑफ आर इज 5x मानल्या. नंतर कंडिशन आहे, इन अँड एनवेलप देयर आर सम 5 रुपीज नोट्स अँड 10 रुपीज नोट्स. एक वाक्य संपलं. टोटल अमाउंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350. कंडिशन तयार झाली. आता काय म्हणतो, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. आता 5 रुपयाच्या नोट्स किती, एक्स. काय म्हणतो, 5 रुपयाच्या नोटा एक्स is less than 10, then the number of 10 rupees notes, then the किती x नोट आहे, number of 5 rupees notes are less than. बघा 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा कितीनी कमी, 10 नी. x is equal to y minus 10. कंडिशन कळली का बघा, पुन्हा रिपीट करतो. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स, 5 रुपयाच्या नोट ह्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10 ने कमी, 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10 ने कमी. तुम्ही इथं सबस्टिट्यूशन मेथड डायरेक्ट ही किंमत याच्यात ठेवली तरी चालते, त्याला आडवी पद्धत म्हणायचं, किंवा याला उभ्या पद्धतीने मांडलं तरी चालतं, किंवा याला रिड्यूस केलं तरी चालतं. ह्या इक्वेशनला लक्षात घ्या. मी तर फर्स्ट कंडिशनला मी जर प्रत्येक टर्मला 5 मिळायचं अजून छोटी होऊन जाईल. याला 5 ने डिवाइड करा, याला 5 ने डिवाइड करा, याला रिड्यूस सुद्धा करता येतं, गणिताचा अर्थ बदलत नाही. म्हणजे किती होईल, x + 2y इज इक्वल टू, तो खालची वळी घेतली तुम्ही, x + 2y इक्वल टू 70. याला 1 नाव घ्या आणि यालाच हीच किंमत याच्यात पुटअप केली तरी चालते, किंवा x - y = -10. सॉल्व 1 and 2. नाव x + 2y इक्वल टू 70, एक नाव घ्या, आणि x - y इक्वल टू -10 याला 3 नाव. काय का साइन बदला, सबट्रॅक्शन करा, ऍडिशन करायचं असेल तरी जमतं, पण याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा मायनस प्लस 1 - 2 सबट्रॅक्शन प्लस. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या पदाचे चिन्ह बदलावे लागतात. मग x कटले, 3y इक्वल टू 80, 70, 5 × 7 = 35, 70 -10. This by 10 then the number of 10 rupees notes. 10 by the number of 10 rupees notes. Number of 5 rupees notes are less. $70, 350. आणि इथं number of 5 rupees notes are less than 10. इथं चुकायला आपलं 3y. 78 कसं काय झालं, 3y कट करू. बघा इथं थोडस गणितामध्ये प्रॉब्लेम आहे. दोन्ही गणितामध्ये थोडे करेक्शन आहे. मी पुन्हा रिपीट करतो, ते करेक्शन करून घ्या. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये करेक्शन आहे, दुसऱ्या याच्यात प्रॉब्लेम करेक्शन आहे. तर इथं काय वाक्य दिले मी, वाक्य नंबर ऑफ 5 रुपये नोट्स आर लेस बाय 10 द नंबर ऑफ
10 रुपीज नोट्स ट्वाइस द 10 रुपीज नोट पाहिजे, देन द ट्वाइस द 10 रुपीज नोट्स. इथं सेकंड कंडिशन मध्ये 2y पाहिजे. असंच करेक्शन दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून तो दुसरा घेणारच नाही, त्यात तर खूप मोठं करेक्शन आहे. मी सांगायला पुन्हा करेक्शन, ट्वाइस शब्द पाहिजे होता. या काही जणांच्या जुन्या पुस्तकामध्ये ट्वाइस शब्द नाही, काही जणांकडे ट्वाइस शब्द आहे म्हणून इथं 2y होईल, इथं 2y होईल आणि मग गणित अजून सोपं जातं. मग ऍडिशनच करायचं लक्षात घ्या. 1 आणि 2 चं एवढं थोडं करेक्शन बघा. इथं ट्वाइस शब्द आहे, इथं नाही, तो करेक्शन करून घ्या. सेकंड प्रॉब्लेम मध्ये तर अजून सुद्धा करेक्शन आहे म्हणून तुम्ही घेणारच नाही तो प्रॉब्लेम, खूप करेक्शन आहे. आता इथं 2y कटतील आणि मग इथं काय राहील x आणि x 2x इक्वल टू 60. ओके, देयरफॉर x इक्वल टू 60 बाय 2, x इक्वल टू 30. x इक्वल टू 30, put in 1, x plus 2y इक्वल टू 70. 30 plus 2y equal to 70. 2y equal to 70 minus 30. 2y equal to 40. y equal to 40 by 2. y equal to 20. आणि मग तुमचं उत्तर येईल काय, आन्सर येईल की नंबर ऑफ नोट्स. आन्सर लिहायला हरकत नाही, आपण नंतर काय लिहिणार की नंबर ऑफ नोट्स. आन्सर नंबर ऑफ नोट्स, नंबर ऑफ नोट of RS5 equal to x किती आले, इक्वल टू 30. लक्षात घ्या 5 रुपयाच्या 30 नोट आहेत. आणि नंबर ऑफ नोट्स ऑफ RS10 इक्वल टू 20. तुम्ही बघू शकता कंडिशन सॅटिस्फाय होतात का दोन्ही, की ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, पहिली आणि दुसरी. की 30 पंचे किती होते, तिथं 5 त्रिक 15, 150 रुपये झाले. आणि हे किती झाले 10 20 ते 200 होते. लक्षात घ्या दोन्हीची बेरीज जर केली तर किती होती बघा, बेरीज किती होती 350. दोघांची बेरीज किती म्हणत होतो 350 आहे. या कंडिशन मध्ये पडते, लक्षात घ्या. म्हणून थोडंसं ह्या प्रॉब्लेम मधलं करेक्शन पुन्हा लक्षात घ्या. ट्वाइस द इथं ट्वाइस शब्द नाही. The number of 5 rupee notes are less by 10. The number of 10 twice the then the twice the 10 rupees notes असं पाहिजे होतं. तिथं तसं दिलेलं नाही. नवीन पुस्तकामध्ये असं तसं तर तेवढं नीट लक्षात घ्या. क्वेश्चन 2 मध्ये सुद्धा असंच करेक्शन आहे म्हणून मी काही घेत बसणार नाही. क्वेश्चन 3 मी घेणार आहे डायरेक्ट, आपण तो बघूयात. ओके, थर्ड नंबरचा मी क्वेश्चन घेणार आहे. 2 मध्ये सुद्धा काहीतरी करेक्शन आहे, ते क्लिअर माझ्या लक्षात येत नाही सध्या म्हणून मी ते घेणार नाही. क्वेश्चन 3 बघूत आपण. सोपा आहे. द सम ऑफ एज ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. देन फाइंड देअर टुडेज एजेस. लक्षात घ्या की प्रियंका 6 वर्षांनी कशी मोठी एल्डर आहे. मग आपण वाक्य टाकणार आहे सपोज एज ऑफ प्रेझेंट एज ऑफ कोणाचं, कोण एल्डर आहे प्रियंका इक्वल टू x year and present age of दुसरी कोणती दीपिका इक्वल टू y year. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे मागच्या पेक्षाही. मग पहिली कंडिशन काय, शेवटचं झालं. देन फाइंड देअर टुडेज एज. प्रेझेंट म्हणजे टुडेज एज विचारलंय तर ते अगोदर घेतलं. सपोज टुडेज एज ऑफ प्रियंका इक्वल टू x. प्रेझेंट म्हणा टुडेज म्हणा दोन्ही एकच आहे. आणि प्रेझेंट एज ऑफ दीपिका इज y year. बाय फर्स्ट कंडिशन 2 कंडिशन तयार करायच्या. एकचल समीकरणासाठी मागच्या वर्षी आपण एकच कंडिशन तयार करतो. बाय फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका. सम म्हणजे बेरीज, एसयूएम. त्यांच्या वयाची बेरीज किती म्हणतो 34. दोघांच्या वयाची बेरीज, हिचं x हिचं y, दोघांची वयाची बेरीज किती आहे 34 इयर. अँड अजून एक दुसरी कंडिशन दिली पुढची की प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 years. म्हणजे दोघांच्या एज मधला फरक किती 6 आहे, म्हणजे डिफरन्स आहे.
म्हणजेच आपल्याला म्हणता येईल बाय सेकंड कंडिशन x मायनस y इक्वल टू 6 असं म्हणता येईल. लक्षात घ्या हीच्यापेक्षा मोठी म्हणजे किंवा असं दिलं तरी चूक नाही x इक्वल टू y प्लस 6 हिचं वय हिच्यापेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे दीपिकाच्या वयापेक्षा जास्त आहे. म्हणजे y जर इकडे आले तर काय होतील x मायनस y इक्वल टू 6 इथं तेच आहे किंवा दोघांमधल्या वयातला डिफरन्स किती लक्षात घ्या एक जर 10 वर्षाची असेल तर दुसरी किती असेल 4 वर्षाची असेल. लक्षात असा अर्थ असतो. आणि मग किती सिंपल प्रॉब्लेम झाला तुम्हाला सोडले y कडे दोन कंडिशन त्या झाल्या 2x इक्वल टू 40 x equal to 40 by 2 x equal to 20 put in 1 एक मध्ये ठेवून द्या. सिंपल प्रॉब्लेम आहे. आपल्याला फ्रेम तयार करता आली पाहिजे दोन इक्वेशन तयार करता आले पाहिजेत वाक्य शांत डोक्याने वाचायचे आणि मग त्या कंडिशन तयार करता आल्या पाहिजेत. x equal to 20 put in 1 x plus y equal to 34 20 plus y equal to 34 y equal to 34 minus 20 y equal to 14. मग आपला प्रेझेंट एज ऑफ प्रियंका किती आहे 20 इयर्स. लिहिता येईल तुम्हाला आन्सर लिहा खाली लिहिता येईल का लिहिलंच पाहिजे शाब्दिक उदाहरणाचं आन्सर लिहिलंच पाहिजे. प्रेझेंट एज ऑफ प्रियंका इक्वल टू 20 इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ दीपिका इज 40 इयर्स. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का दोघांची बेरीज बघा 34 ची येते आणि दोघांच्या वयामधला फरक किती आहे 6 इयर आहे. दोन्ही कंडिशनचा आन्सर लिहा विसरू नका. काय लिहायचं आन्सर प्रेझेंट एज ऑफ प्रियंका किंवा टुडेज एज ऑफ प्रियंका इज 20 इयर अँड प्रेझेंट एज ऑफ दीपिका इज 14 इयर. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. कंडिशन तयार करता आल्या पाहिजेत. अजून एक प्रॉब्लेम घेऊत आपण थर्ड नंबरचा. फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे आणि सिंपल आहे आपल्याला सहज लक्षात येईल तो प्रॉब्लेम काय आहे. तो इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन सर्टन झू इज 50. लायन म्हणजे सिंह आणि पिकॉक म्हणजे मोर. करेक्ट. हे किती एका झू पार्क मध्ये झू पार्क म्हणजे प्राणी संग्रहालय. करेक्ट. द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स त्यांच्या पायांची संख्या दिली 140 अँड देन फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन झू. खूप सिंपल आहे. मग काय लिहायचं पहिलं वाक्य आपलं थर्ड नंबर मध्ये सिंपल आहे. सपोज नंबर ऑफ लायन्स किती नंबर ऑफ लायन्स इक्वल टू x and number of lions and number of peacocks peacocks नीट बघा peacocks peacocks किती 1. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. नंबर ऑफ त्या झू पार्क मध्ये एक्स लायन आहेत आणि पिकॉक्स मोर किती आहेत. मग बाय फर्स्ट कंडिशन दोन्ही मिळून किती 50 आहे. दोन्ही मिळून किती तिथं 50 म्हणजे x प्लस y. दुसरी कंडिशन मात्र इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या पायांची संख्या दिली. आता एक मोर असेल तर एक लायन असेल तर किती पाय असतील 4. करेक्ट. दोन लायन असतील तर किती होतील मग 8. तसे लायन x आहेत म्हणून किती पाय होतील लक्षात घ्या. आपण त्याला 4 ने मल्टिप्लाय एकाला 4 असतात म्हणून इथे किती होईल 4x. तसंच पिकॉकचे पाय मात्र 2च असतात म्हणून इथे किती होईल 2y. लक्षात घ्या. हे कळता आलं पाहिजे. लॉयनला 4 पाय असतात एका लॉयनला 4 तर एक्स लाईनला किती 4 2 लाईन असतात 3 लाईन उपर आपण चौपट करणार आहेत. लक्षात घ्या. प्लस 2y दोघांच्या पाय एक्स ची संख्या किती दिली तिथं इज 140 करेक्ट कंडिशन कळाली. एक लॉयनला 4 पाय तर एक्स लॉयनला किती 4x. एका पिकॉकला 2 पाय
वाय पिकॉकला किती, तर 2 वाय होते, पण दोन्ही मिळून किती पाय झाले त्यांचे 140. सोडता येईल. एक तर याला रिड्यूस करा आणि याला 2 ने मल्टिप्लाय करा, कोणतंही एक चालतं. याला 1 नाव द्या, याला 2 नाव. तुम्ही काही केलं तरी चालतंय. याला 2 ने डिवाइड करा आणि सोपं जातं माहीत असं, किंवा याला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं, याला 2 ने डिवाइड केलं तरी चालतं. पे दोन्ही 4, 2 2 कटले 70, म्हणजे 2x प्लस y इक्वल टू 70. 2 खाली 1 मांडलं तरी चालतंय, असं काही नाही, दर वरच्या खालीच खाली मांडलं. x प्लस y इक्वल टू 50, याला 1 नाव आणि मग यांचं सबट्रॅक्शन करा. मायनस 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 2 -1 केले वरून खाली, आणि मग हे y कटते. x इक्वल टू किती, 70 मधून 20 किती लाईन होते 50, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल y ची किंमत किती असेल 30. ओके, पण करायचंय x इक्वल टू 20 पुट इन 1 और 2 कुठे ठेवा. x प्लस y इक्वल टू 50, 20 प्लस y इक्वल टू 50, y इक्वल टू 50 मायनस 20, y इक्वल टू 30. आणि म्हणून आन्सर लिहायला विसरायचं नाही. नंबर ऑफ लॉयन्स इक्वल टू 20. करेक्ट. 20 आणि 30 किती झाले 50, ही कंडिशन. मग 20 लॉयन किती होते 20, मग त्याला पाय किती आले 4 × 80, आणि पिकॉक किती होते 30, त्यांचे 2 पाय म्हणजे 60. दोन्हीची बेरीज करा किती होती 140. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आन्सर लिहायचं. आन्सर काय लिहायचं, खाली आन्सर लिहिलंच पाहिजे. नंबर ऑफ लॉयन्स इक्वल टू 20 and नंबर ऑफ पिकॉक्स इक्वल टू 30. त्या प्राणी संग्रहालयामध्ये 20 सिंह होते आणि 30 पिकॉक्स होते, लक्षात घ्या. इतकं सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, काय हरकत नाही, आपण नंतरचा प्रॉब्लेम बघू. ओके, 5th नंबरचा क्वेश्चन बघू. असं मी प्रत्येक समजा येत असेल तर तुम्ही करायला काही हरकत नाही. ज्याला येत नाही त्यांनी अजून बघायचं, पहिले समजलं नाही दुसरं. हे तर आपलं विशेष आहे की आपण सगळे प्रॉब्लेम घ्यायला, लक्षात घ्या. तर नक्कीच आपल्याला लागेल, म्हणून उगाच दागडा नाही समजलं असं जमणार नाही, लक्षात घ्या. संजय गेट फिक्स मंथली इन्कम. एव्हरी इयर देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी अप. बघा, संजयला फिक्स मंथली इन्कम होतं आणि दरवर्षी त्याला काही ना काही इन्क्रीमेंट वाढ भेटत होती, लक्षात घ्या. आफ्टर 4 years his monthly salary was Rs 4,500 and after 10 years his monthly salary become 5,400 rupees. and find original salary and yearly income increment. मग सपोज शेवटचं वाक्य अगोदर घ्या. सपोज मंथली सॅलरी आपण किती ओरिजिनल फिक्स, फाइंड द हिज ओरिजिनल सॅलरी, ओरिजिनल सॅलरी equal to RSX म्हणून and increment and yearly increment equal to RSY. लक्षात घ्या, yearly increment equal to what? फिक्स ओरिजिनल पगार होतो, दरवर्षी त्याला वाढ व्हायची, लक्षात घ्या. आणि मग त्याचा 4 वर्षांनी पगार काय झाला, बाय फर्स्ट कंडिशन त्याचा ओरिजिनल पेमेंट तर फिक्स होतं आणि 4 वर्षाला म्हणजे त्याची काय होणार आहे 4 वेळा वाढ झाली, लक्षात घ्या. इन्क्रीमेंट होत दरवर्षी पगार होता, म्हणून 4y. तेव्हा त्याला एकूण रुपये किती रुपये भेटू लागले. आफ्टर 4 years his monthly salary was 4,500. लक्षात घ्या, कंडिशन फिक्स, ओरिजिनल सॅलरी तर फिक्स आहे, दरवर्षी त्याला इन्क्रीमेंट भेटत होता. काय असं होतो 100 रुपये 200 रुपये 500 रुपये काय असेल ते. करेक्ट. इयरली इन्क्रीमेंट किती भेटत होता आपण बघू, त्याला जर वाढ किती होत होती. आणि बाय सेकंड कंडिशन एक्स प्लस, हे फिक्स आहे, एक्स प्लस 10y, 10 वर्षानंतर त्याचं पेमेंट किती झालं 5,400. सिंपल. तुम्हाला 2 इक्वेशन सेम तयार करता आली पाहिजे, लक्षात घ्या. संजयचा पगार ओरिजिनल पगार किती होता x रुपये, दरवर्षी त्याला वाढ भेटायची, ती किती वाढ भेटायची 4 वर्षानंतर त्याचा पगार किती झाला 4,500. 10 वर्षानंतर त्याचा पगार किती झाला 5,000, कारण हा तो फिक्स होता त्याचा पगार.
इन्क्रीमेंट इतकी भेटायची. आणि मग आता तुम्हाला सोडायला हरकत नाही, मायनस करा, हे मायनस करा. आपल्याला माहिती एक्सचा लोप करणं सोपं आहे. 1 मायनस 2. ओके. आणि मग एक्स एक्स भेटते. 10 मधून 4 गेली हे चिन्ह विचारात घ्यायचं नाही. 10 तून 4 गेले -6y. आणि इथून हे वजा केल्यानंतर मायनस किती होते 900. लक्षात घ्या 54 मधून 4. आणि मग हे मायनस मायनस काय झाले प्लस y इक्वल टू 9 6 6 1 6 6 1 6 3 राहिले 6 पंचे 3 6 पंचे 30 आणि 0 दशाला तसं करे 15 सकी 90. ओके. y इक्वल टू 150 पुट इन y इक्वल टू 150 पुट इन इक्वेशन 1. मग काय होईल x प्लस 4y इज इक्वल टू 4500. आणि मग x प्लस 4 इंटू 150 इक्वल टू 4500. x प्लस 600 इक्वल टू 4500. x इक्वल टू 4500 मायनस 600 म्हणजे x इक्वल टू किती झाले तर 3900. आणि म्हणून तुम्ही आन्सर काय लिहिलं तर ओरिजिनल सॅलरी किती होती RS 3900. आणि दर वर्षी त्याला 150 रुपये इन्क्रीमेंट भेटत होतं. लक्षात घ्या ओरिजिनल सॅलरी त्याची किती होती 3900 आणि दर वर्षी त्याला इन्क्रीमेंट किती भेटायचं 3900 रुपये भेटायचं. लक्षात घ्या. सॉरी इयरली इन्क्रीमेंट 150 आणि फिक्स पेमेंट किती होतं त्याचं 3900. आन्सर लिहायला हरकत नाही. लिहिताना ओरिजिनल सॅलरी इक्वल टू RS 3900 and yearly increment is RS 150. ओके. तेवढे आन्सर तुम्ही द्यायला हरकत नाही. आन्सर लिहिलंच पाहिजे त्याला अर्धा मार्क आहे. तेवढी काळजी घ्यायची. पुढचा क्वेश्चन बघू. सिंपल क्वेश्चन आहेत. ह्या वर्षी फार अवघड नाहीत तुम्हाला किंवा थोडेसे प्रॉब्लेम सेट मध्ये अवघड आहेत ते बघू. हे सिंपल आहेत एक्सरसाइज मध्ये. तुम्हाला फ्रेम तयार कशी करता आली पाहिजे ते शिकवायला मी. पुढचं सोडून आवड नाही किंवा तुम्हाला आन्सर लिहिता येतं मग ते सपोज शब्द काढायचा ना ओरिजिनल सॅलरी इक्वल टू RS एकक लिहायचंय. आणि पण फ्रेम कशा दोन इक्वेशन कसे तयार करायचे त्यासाठी मन लावून दोनदा तीनदा आपण सेंटेन्स वाचले पाहिजेत. कंडिशन तयार केल्या पाहिजेत. प्रॉब्लेमच नाही वाचायचा आणि यायचं शिकविताना नाही बघितलं पाहिजे तिथं तुम्ही स्टील करू शकतात की नाही हे मला पुन्हा एकदा बघतो प्रश्न पुढच्या प्रश्नाच्या अगोदर आपण वाचायचं. मग मला प्रश्न कळन. शाब्दिक उदाहरण फार मन लावून बघावं लागतात. त्याची तयारी करावी लागते. ओके. 6 नंबरचा असाच प्रॉब्लेम आहे. बहुत आपण सिंपल आहे. 6 नंबरचा बघू काय ते खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. आपल्या दररोजच्या व्यवहारातला आहे. द प्राइस ऑफ 3 chairs and 2 tables is 4500 rupees and price of 5 chairs and 3 tables is 7000 rupees. Find the price of 2 chairs and 2 tables. बघा सिंपल उदाहरण. मग आपण काय म्हणणार सपोज प्राइस ऑफ 1 काय विचारले काय दिले पहिलं 1 chairs खुर्ची इक्वल टू RSX and price of 1 च दिले 1 टेबल इक्वल टू टेबलच आहे का 1 टेबल इक्वल टू RSY. एकाची काढून मग 2 ची काढता येते. किती काढता येईल आपल्याला दुकानावर गेल्यानंतर. बाय फर्स्ट कंडिशन किती चेअर आहेत पहिल्या कंडिशन प्राइस ऑफ 3 chairs म्हणजे एका चेअरची x तर 3 चेअरची किती असेल 3x आणि 2 टेबल म्हणजे 2y याची एकूण मिळून किती 4500. पहिली कंडिशन बघा. The price of 3 chairs and 3 tables is 4500 and दुसरी कंडिशन is price of by second condition काय होईल price of 5 chairs and 3 tables equal to 7000. तिथं 3y का 2y 3x plus 2y equal to 4500. 5x plus 3y equal to 7000 तसंच. ओके.
आणि मग तुम्ही आता एकदम सिंपल आलं, याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने, कोणाचा एखादा लोप करा आणि मग 3 ने काळजी घ्यायची, व्यवस्थित घ्यायची की 3 त्रिक 9x प्लस 3 दोन्ही 6y आणि इथं गुणाकार किती तो बघा 0 0 5 त्रिक 15 चला 1 4 त्रिक 12 आणि 13 13,500 करेक्ट. अँड दुसरी काय होईल, दुसरं याला म्हणलं 10x प्लस 6y इक्वल टू 40,000. काय करावं लागायचं, सबट्रॅक्शन करा, मायनस मायनस आणि मायनस, कारण याचा लोप पाहिजे हे कटते. मायनस एक्स इक्वल टू मायनस 500, 14,000 मधून 13 पाहिजे, मायनस मायनस प्लस एक्स इक्वल टू 500. पुट इन 1 और 2, एक किंवा 2 मध्ये. खूप सिंपल प्रॉब्लेम, अशा पद्धतीचे गणित येतात एक्झाम मध्ये. आणि मग 3x प्लस 2y 3x plus 2y equal to 4,500. X 3 into 500 plus 2y equal to 4,500. 1,500 plus 2y equal to 4,500. 2y equal to 4,500 minus किती 1,500. 2y equal to किती 3,000. करेक्ट. 45 मधून 15 गेले तर 30 आणि y इक्वल टू 3,000 छेदस्थानी जवळ y इक्वल टू किती 1500. मग कॉस्ट ऑफ या प्राइस ऑफ वन चेअर इक्वल टू RS 500 एका चेअरची किंमत. प्राइस ऑफ वन टेबल इक्वल टू RS किती. पण आपल्याला कितीची विचारली, तर टोटल 2 चेअर आणि 2 टेबलची किंमत किती विचारली तुम्हाला. ओके, आता काढता येईल. आता 2 याची किती होईल 5,000 होईल आणि याची किती होईल 3,000. दोन्हीची एकूण पैकी किती होईल त्याची काढ. दोन्हीची विचारली आपण, दोन्हीची एकत्र लिहू. ओके, आन्सर लिहू शेवटचं. Therefore price of two chairs equal to RS किती होईल 2 गुणवले 2 into 500 बरोबर RS किती 1,000. and price of two tables आणि 2 into 1,500 equal to RS 3,000. टोटल किती होईल की टोटल लिहून टाका. टोटल इक्वल टू RS 4,000. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे, आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. 7 नंबरचा प्रॉब्लेम मात्र खूप IMP VVIMP 4 मार्काला येऊ शकतो. आणि असे प्रॉब्लेम 1 व्हेरिएबलने आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये घेतले आहेत. आता 2 व्हेरिएबलचा वापर करून 7 नंबरचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आपल्याला. ओके, मी 7 नंबरचा प्रॉब्लेम रीड करतो. ऑलरेडी आपण घेतला होता, पण तो 1 व्हेरिएबल साठी घेतला होता. 2 व्हेरिएबलचा वापर करून आपल्याला तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे. 7 नंबरचा महत्वाचा VVIMP प्रॉब्लेम घेतो मी. लक्ष द्या. द सम ऑफ डिजिट्स इन 2 डिजिट नंबरचा मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल 1 व्हेरिएबलचा वापर करून सोडवलं होतं आपण. द सम ऑफ डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज 9. पहिलं वाक्य संपलं. द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग डिजिट्स एक्सीड बाय ओरिजिनल नंबर इज 27. फाइंड 2 डिजिट नंबर. 2 अंकी संख्या शोधा म्हणतो अशी. आता 2 अंकी संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे 53. 2 अंकी संख्या याचा युनिट प्लेस किती आहे 3 आहे आणि 10th प्लेस किती 5. यालाच मी असं सुद्धा म्हणतो 10 दशक स्थानी म्हणून 5 गुणवले 10 प्लस एक्सपांड फॉर्म मध्ये 3 गुणवले एकच स्थानी म्हणजे 1 अशी सुद्धा मांडणी करू शकतो. मग सपोज मी म्हणू शकतो सपोज डिजिट इन युनिट प्लेस किंवा डिजिट इन 10th प्लेस 2 डिजिट नंबरचा डिजिट इन 10th प्लेस आपण किती मानू अंक x मानू. अँड डिजिट इन युनिट प्लेस एकच स्थानचा अंक किती
देअरफॉर ओरिजिनल नंबर, ओरिजिनल म्हणजे मूळचा, ओरिजिनल नंबर इक्वल टू XY झाला लक्षात, XY. पण जसं आपण 53 दिला होता तसं याला फोड करता येईल, म्हणून इज इक्वल टू दशक स्थानी म्हणून 10x लिहायचा आणि युनिट प्लेस एकक स्थानी म्हणून 1 निघालं म्हणून वाढलं लक्षात घ्या. हे जसं केलं 53 ची फोड. जेव्हा 153 असले आपल्याकडे 253 असल्यानंतर आपण असं लिहितो 2 गुणिले 100 आणि 5 गुणिले 10 आणि 3 गुणिले 1. यालाच एक्सपांड केलं. तसंच इथं मी काय आपली संख्या XY नंबर मग त्याला मिळेल 10x + y. बाय इंटरचेंजिंग डिजिट्स, इंटरचेंज डिजिटची जर आदला बदल न्यू नंबर, नवीन नंबर काय होईल, न्यू नंबर इक्वल टू काय होईल, yx होईल. जर या अंकाच्या आदला बदल केलं तर किती होईल, इथं 35 होईल. करेक्ट. तसं yx, पण yx ची व्हॅल्यू किती येईल, याची व्हॅल्यू जर काढायची तर 10y + x. ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. 8th स्टँडर्डला ऑलरेडी घेतल्या होत्या मी, पण इथं 2 डिजिटचा वापर केलाय म्हणून मी अशा पद्धतीने मांडलेलं लक्षात घ्या. इथं हे कळालं पाहिजे, एकक स्थानचा दशक स्थानचा अंक 2 अंकी संख्येचा एकक स्थानचा अंक इथं 5 आहे, दशक स्थानचा अंक 3 आहे, इथं 5 आहे. तर मी किती मानला x, एकक स्थानचा अंक किती मानला y, मग नंबर किती झाला XY. याची व्हॅल्यू किती होईल मग 10x + y. 10 का आले, दशक स्थानचा अंक म्हणून 10x + y एक्सपांड फॉर्म मध्ये मांडले. अंकाची आदला बदल केल्यानंतर ती संख्या काय होईल, XY ची ऐवजी yx होईल, म्हणून y दशक स्थानी आला म्हणून 10y + x. आता पहिलं वाक्य बघू, बाय फर्स्ट कंडिशन. बाय आता गणिताकडे येऊ आपण. बाय फर्स्ट कंडिशन त्यांच्या अंकाची बेरीज काय, द सम ऑफ डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज 9, x + y = 9. पहिलं सोपं आहे. बाय सेकंड कंडिशन, काय म्हणतो ते फार महत्वाचं आहे. आता वाक्या याचा वापर होणार आहे बघा. काय म्हणतो, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग डिजिट्स, अंकाची आदला बदल करून आलेली संख्या म्हणजे कोणती, 10y + x इज डिजिट्स एक्सीड द ओरिजिन, एक्सीड्स म्हणजे नाही जास्त असते, ओरिजिनल नंबर पेक्षा 27 नी जास्त आहे. मग ओरिजिनल नंबर कोण आहे, 10x + y याच्यापेक्षा 27 नी जास्त आहे. वाक्य कळतं बघा. अंकाची आदला बदल करून येणारी संख्या ही मूळच्या संख्येपेक्षा 27 नी जास्त आहे असा अर्थ आहे त्याचा. आता सोडवायला हरकत नाही. आता याला इकडे घ्या, 10x आणि x किती होते, -9x होते पक्षांतर. हे 10y आणि y इकडे आले +9y होते इक्वल टू 27. नीट बघा पुन्हा एकदा. हे 10x ने इकडे पक्षांतर केलं, -10x झाले, -10x म्हणून x गेला, -9x झाला. हे 10y हे +y इकडे आले, -y होते, 10y मधून y गेले, +9y 27 ॲज इट इज. 9 प्रत्येक टर्मला तुम्ही डिवाइड करू शकता, गणित रिड्यूस करू शकता. -x + y इक्वल टू 9×27, याला 2 नाव द्या, त्याच्या खाली 1 मांडून द्या, एक सिंपल आहे, x + y इक्वल टू 9. आणि मग ते सोडा, x कटले, 2y इक्वल टू 12, y इक्वल टू 12/2, y इक्वल टू 6, put in 1, in 1. मग काय होईल, 1 काय, x + y इक्वल टू 9, x + 6 इक्वल टू 9, x इक्वल टू 9 - 6, x इक्वल टू 3. आणि मग ओरिजिनल नंबर किती होईल, फाइंड द ओरिजिनल नंबर विचारलाय. Therefore answer, original number equal to XY. X कोण आलाय 3, y कोण आलाय 6. बघा दोघांच्या अंकातला फरक कितीच आहे, दोघांच्या अंकाची बेरीज किती, 9 पहिली कंडिशन. आणि अंकाची आदला बदल करून येणारी संख्या किती, 63. यांच्यातला फरक कितीचा आहे बघा, 36 वजा करा, बघा 27 येते नाही, 13 तून 6 गेले, 7 राहतील, 6 आणि 4 10 आणि 3 आणि 4 27. अंकाची आदला बदल करणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 नी जास्त आहे असं म्हणतोय. तुम्ही ताळा बघू शकता. खूप महत्त्वाचं गणित आहे. 4 मार्काला एक्झाम असे प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत आणि तुम्हाला करायचे सुद्धा आहेत, लक्षात घ्या.
ओके. 9 नंबरचा 8 नंबरचा सुद्धा असाच आहे. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आपला बेस पक्का असणं गरजेचं आहे. ओके. आपण आता 8 नंबरचा प्रॉब्लेम बघू. सिंपल आहे, हे कळालं असेल सगळ्यांना. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघू. हळूहळू समजायला लागतील, यायला लागतील, बघावं लागतील, रिपीट करावं लागतील, इंटरेस्ट दाखवावं लागेल. आपण इंटरेस्ट नाही दाखवलं तर बोर वाटायला लागेल. 10th स्टँडर्डला जाताना आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल, त्या गोष्टीची नीट लक्षात घ्या. सिंपल आहे पुढचा प्रश्न. इन ट्रायंगल एबीसी स्टार केलाय थोडा, पण ज्याला ट्रायंगल चॅप्टर समजला असेल त्याला खूप सिंपल आहे. इन ट्रायंगल एबीसी, आपण इथं काढून पाडलं ट्रायंगल एबीसी की बी A is equal to sum of measure of A, B आणि C. हे तीन अँगल मी तुम्हाला समजण्यासाठी फिगर काढायला. The measure of angle E is equal to sum of measure of B and C. Also, ratio of measure of angle B and C is 4:5. Find the measures of angles of triangle. लक्षात घ्या काय दिले. सपोज measure angle B equal to x degree मान and measure angle C equal to y degree मान. Okay. And then condition झालं आहे, but measure angle A is equal to measure angle B plus measure angle C given. दिली तुम्हाला कंडिशन की A चं माप B आणि C च्या बेस म्हणजे मेजर अँगल A किती झाला x plus y डिग्री. या दोघांच्या बेस एवढा आहे म्हणतो. लक्ष A चं माप किती म्हणजे x हा x plus y झाला, हा x आहे हा किती आहे y. लक्षात बाय सेकंड कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन बघूया काय दिले त्यांच्या अँगलचा रेशिओ सुद्धा केलाय. काय दिलं तुम्हाला आल्सो रेशिओ ऑफ मेजर ऑफ अँगल बी अँड सी चा मेजर अँगल बी अँड मेजर अँगल सी चा रेशिओ किती दिलाय 4:5 दिलाय. 4 बी चं माप तुम्हाला माहिती आहे x आपण y 4/5 म्हणजे तिरका गुणाकार करा की 5x बरोबर 4y, 5x minus 4y equal to 0. कंडिशन 1 झाली. तुम्हाला सर एकच कंडिशन दाखवली, पण दुसरी गोष्ट आपल्याला नॉलेज मध्ये आहे प्रॉपर्टी की सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आल्सो बट म्हणलं तरी चालतो, बट आल्सो मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ मेजर ऑफ झालं आपल्याला जॉमेट्री मध्ये. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. एक कंडिशन भेटली, ती कंडिशन नव्हती. इथं कंडिशन होती याचं माप B आणि C चं. याचं माप माहित नव्हतं आपल्याला. आणि मग याचं माप आपल्याकडे किती x प्लस y, B चं किती आहे x आणि C चं किती आहे y. 180 होईल म्हणजे 2x प्लस 2y इक्वल टू 180. 2 कॉमन घ्या x प्लस y. कसं केलं तरी चालतंय, असं ठेवलं तरी चालेल किंवा 2 कॉमन घेतलं पुन्हा 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यापेक्षा असं ठेवलं तरी चालेल 2 नाव. आणि याला तुम्ही जर नाव आता दोन्ही एकत्र करा. नाव 5x minus 4y equal to 0 1 आणि 2x plus 2y equal to 180. याला तुम्ही x plus y equal to 90 केलं तरी चालतं. दोन्ही रिड्यूस करा किंवा आता आपल्याला याला 2 ने मल्टिप्लाय अजून केलं तर चालतंय. याला इथं 4 आहे तिथं 2 आहे, किती निघून म्हणजे 4 होते. इथं 1 निघून 4च होते म्हणजे किती होईल 5x minus 4y equal to 0. 4x plus 4y equal to 360. 4y reduce होते 9x equal to 360. x equal to 360 upon 9. x equal to 9 चौक 36 40 डिग्री. पुटीन कुठे ठेवतात, कुठे ठेवून द्या. पुटीन 1. 5x minus 4y equal to 0. 5 into 40
मायनस 4y इक्वल टू 0, 5 चोक 20 मायनस 4y इक्वल टू 0, 200 बरोबर 4y, 4y ला मायनस केलं मग y बरोबर किती होईल, y बरोबर किती होईल बघा, therefore y इक्वल टू 200 अपॉन 4, y इक्वल टू 4 1 4, 4 पंचे 20. 20 50 in लक्षात घ्या. आणि मेजर अँगल ए, आन्सर लिहू, अँगल तुम्हाला कोड दाखवतो. मेजर अँगल ए किती असेल, ए कोणा एवढा आहे, बी आणि सी च्या बेरीज एवढा आहे. बी किती आलाय अगोदर, मेजर अँगल बी किती येईल, मग बी म्हणजे कोण आहे, एक्स आहे, तो किती आला 40 डिग्री. मेजर अँगल सी किती आला 50 डिग्री आणि मेजर अँगल ए दोघांच्या बेरीज किती बघा 180 डिग्री होती. ओके, अशा पद्धतीचे तुमचे आन्सर आले पाहिजेत, नीट लक्षात घ्या. ओके, 2 प्रॉब्लेम राहिले ते सुद्धा आपण घेऊन टाकू. नाइन नंबरचा स्टार केलाय पण सिंपल आहे. डिवाइड द रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इन 2 पार्ट्स. एक रोप म्हणजे काय, दोरी किती सेंटीमीटरची, 560 सेंटीमीटरची त्याची लेंथ दिली. वन रोप एक दोरी आहे, त्याचे 2 पार्ट करायचे. एका पार्टला आपण एक्स पार्ट म्हणून, दुसऱ्या कोणता पार्ट म्हणून आपण वाय पार्ट म्हणून. such that twice length of smaller part is equal to बघा is equal to 1/3 of the larger part. Then find the length of larger part. मग suppose आपण म्हणू, suppose smaller part of rope equal to x centimeter, एकच लिहायला विसरू नका, of rope and larger part of rope equal to y centimeter. खूप सिंपल आहे. बाय फर्स्ट कंडिशन काय पहिली कंडिशन तयार होईल की x प्लस y इक्वल टू 560 सेंटीमीटर. करेक्ट, 560 सेंटीमीटर होईल. दोघांची मिळून किती बेरीज होईल, 560 सेंटीमीटर होईल. हा x पार्ट आहे, हा y पार्ट आहे आणि दोघांची त्याला एक नाव देऊ. दुसरी कंडिशन मात्र नीट बघा. बाय सेकंड कंडिशन, ही महत्वाची, बाय सेकंड कंडिशन की काय म्हणतो, ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट 2x इज इक्वल टू 1/3 ऑफ लार्जर पार्ट. सिंपल कंडिशन तयार झाली. लहान तुकड्याची, करेक्ट, पार्ट आहे दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या 1/3 म्हणतो. लक्षात, हे 3 डिवाइडेड इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय करा. 3 is 6x इक्वल टू y. खरं तर तुम्हाला इथं सबस्टिट्यूशन मेथड येते, सिंपल आहे. बऱ्याच जणांच्या लक्षात येणे सबस्टिट्यूशन इथं दोन्ही चालतं. हे 3 डिवाइड इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय 3 दोन्ही डायरेक्ट y ची किंमत याच्यामध्ये पुटअप करायला सबस्टिट्यूशन मेथड म्हणायचं. किंवा तुम्ही 6x मायनस y इक्वल टू 0, उभी पद्धत आडवी पद्धत, तेव्हा त्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. पुट इन 1, याला 2 नाव द्या आणि याला काय म्हणा, पुट इन 1. दुसरी मेथड वापरली तरी चालते. काही जण 6x मायनस y इक्वल टू 0 करून हे 2 इक्वेशन एकत्र सोडतील. ही व्हॅल्यू मी याच्यात पुट अप करा, काय होईल, x प्लस 6x इक्वल टू 560. मुद्दाम घ्यायला की y ची व्हॅल्यू इथं पुट अप केली 6x आणि द्विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर झालं. लक्षात घ्या, तेच आहे, आडवी उभी एकच आहे, काही बदल नाही. उगाच आपल्याला आवड वाटते. ही किंमत ह्या समीकरणात ठेवली, जिथं y आहे तिथं 6x ठेवले आणि मग x प्लस 6x इज इक्वल टू 560 म्हणजे 7x इक्वल टू 560. x इक्वल टू 560 अपॉन 7, x इक्वल टू 7 8 56 80. पुट इन टू डायरेक्ट y ची व्हॅल्यू, पुट इन टू y इक्वल टू 6x, y इक्वल टू 6 into 80, y टू 480 सेंटीमीटर.
आणि फक्त तुम्हाला लार्जर पार्ट विचारला मग तेवढं उत्तर द्यायचं. मग लार्जर पार्ट ऑफ रोप इज 480 सेंटीमीटर असं आन्सर लिहिलं तरी चालतं. लेंथ ऑफ आन्सर लिहून टाका. लेंथ ऑफ लार्जर पार्ट ऑफ रोप इक्वल टू 480 सेंटीमीटर आणि स्मॉलर पार्ट किती 80 मीटर. सिंपल आहे. सबस्टिट्यूशन मेथड वापरा. नसेल जमत तर 6x - y = 0 डायरेक्ट y ची व्हॅल्यू काढा. x ची काढायची गरज नाही कारण तो तुम्हाला विचारली नाही. समजा मग मी इथे घेतलेली आहे. ओके. लास्ट एक प्रॉब्लेम आहे सिंपल आहे तोही घेतो आणि मग थांबतो. लास्ट नंबरचा 10 नंबरचा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. तोंडी सांगितलं तरी जमल तरी हरकत नाही. शॉर्टकट मी तुम्हाला घेत होतो आणि थांबतो. या दोन कंडिशन कशा तयार करतात तेवढंच सांगतो. बाकी सोपं आहे. इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देअर वेअर 60 क्वेश्चन्स. एका कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये 60 क्वेश्चन विचारले. मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो तुम्ही तेवढं करायला हरकत नाही. लास्टचं सिंपल आहे. म्हणजे द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. उत्तर बरोबर आलं तर 2 मार्क अँड इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबट्रॅक्ट. यशवंत हॅज अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. 60 चे 60 क्वेश्चन अटेम्प्ट केलेत. लक्षात आहे एकाला सोडून दिलेलं नाही. and he got total 90 marks. Then how many questions he got wrong? म्हणजे मग काय लिहितो मग सपोज यशवंत gave correct answer equal to किती म्हणतो आपण correct answers equal to x and incorrect answers equal to y. असं म्हणतो. यशवंतने करेक्ट आन्सर किती दिले x दिले आणि इनकरेक्ट आन्सर किती दिले y दिले. एकूण क्वेश्चन किती सोडले बाय फर्स्ट कंडिशन x plus y equal to 60. करेक्ट आणि इनकरेक्ट रॉंग और कसं आहे बरं करेक्ट रॉंग काही म्हणलं तरी चालतंय. वेगवेगळे शब्द वापरा. इनकरेक्ट वापरा करेक्ट वापरा. असे म्हणून त्याला x plus y असे किती क्वेश्चन सोडले त्यांनी करेक्ट क्वेश्चन x सोडले. इनकरेक्ट क्वेश्चन त्यांनी y सोडले आणि असे म्हणून त्यांनी एकूण क्वेश्चन 60 सोडलेले आहे. एक नाव द्या. आणि दुसरी कंडिशन बाय सेकंड कंडिशन. आता काय कंडिशन होती करेक्ट आन्सरला त्याला दुप्पट मार्क पडायचे आणि इनकरेक्टला मात्र 1 कमी व्हायचा. म्हणून याच्यातून हे मार्क कट होते. लक्षात घ्या आलेल्या उत्तरातून चुकलेले मार्क काय होते कमी होते. चुकलेल्या प्रश्नाचे मार्क 1 कमी होईल. तेव्हा त्याला एकूण मार्क किती पडले 90. करेक्ट किती पडले ही गॉट 90 मार्क्स. दोन कंडिशन तयार झाल्या. सोडवायला हरकत नाही. y कटले 3x equal to 150. करेक्ट x equal to 150 upon 3 x equal to 3 × 3 काय विचारले तिने 50. रॉंग विचारले. खरं तर y काढायला पाहिजे होतं. आपण हरकत नाही काढू. 3 × 5 = 15 50 put in x equal to 50 put in 1 x plus y equal to 60 50 plus y equal to 60. Correct. y equal to 60 minus 50 y equal to 10. आणि मग त्याने इनकरेक्ट आन्सर किती दिलेले काय विचारलं तुम्हाला हाऊ मेनी क्वेश्चन ही गॉट रॉंग. तर उत्तर लिहा 10 क्वेश्चन ही गॉट रॉंग. यशवंत गॉट रॉंग. 10 प्रश्नाची उत्तर त्यांनी चुकीची दिली. लक्षात घ्या. तेवढा आन्सर लिहून टाका. इथं 10 चे 10 क्वेश्चन्स एक नाही घेतलं कारण ते रॉंग क्वेश्चन आहे. काहीतरी ते करेक्शन आहे कुठतरी नाही तर त्याचं उत्तर थोडंसं ओपन एंडेड येत आहे. त्याच्यामुळे आपण ते घेतलेलं नाही. बाकी 9 क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेले आहेत. 9 मधले कळायला पाहिजे. एक नाही कळालं दुसरं ऑनलाईनच घ्या. हे करा उपयोग नाही. ऑफलाईन सुद्धा सुरू होतील. अजून आपल्याला परवानगी नाही. काही क्लासेसवाल्यांनी सुरू केली तर त्यांच्या रिस्कवर सुरू केलेली. आपण ती रिस्क घ्यायला आता तयार नाही. विद्यार्थी संख्या आपल्याकडे भरपूर आहे. आम्ही तळमळीने शिकवायलो. 8-15 दिवसात आपल्याला परवानगी भेटण्याची शक्यता आहे. त्यावेळेस आपण ऑफलाईन भेटू. आमची तीच इच्छा आहे. पण सध्या तरी आपल्याला हाच पर्याय. याच्यानंतर मी प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर 4
आणि त्याच्या पुढचे 4 to 10 मीच घेणार आहे. क्वेश्चन नंबर 4 थोडासा अवघड आहे, मी तो घेणार आहे. 10 प्रॉब्लेम सेट मला खूप छोटा चॅप्टर होता, पण याची व्याप्ती फार मोठी, लक्षात घ्या, त्या दृष्टीने सोडवा. ओके, थँक्यू.